पहिल्यांदी अंदाज आला नाही म्हणून दुसऱ्यांदा आणलीस का? नाही, हा म्हणजे आई मी असा विचार केला की जरा सीझनच्या भाज्या आणाव्यात. शरयू, हल्ली 12 महिने काही भाज्या मिळतात. अचानक श्री आला ना आई, म्हणून म्हटलं की त्याच्या आवडीच्या आणाव्या. ज्या दिवशी श्री आला त्याच्या आदल्या दिवशी भाज्या आणल्या होत्यास तू. मग श्री आला त्या दिवशी काय भोगीची भाजी करायची होती 16 भाज्या घालून? बेबी वत्स, तुम्ही असं नका ना बोलू. मग कसं बोलू मी? असं ओरडून रागावत नका ना बोलू, मग मला काही सुचत नाही. सुचत का नाही? हे बघ शरयू, आई तुला सरळ विचारते, तू सरळ उत्तर दे. त्याच्यात न सुचण्यासारखं काय आहे? तुम्ही जरा शांत व्हा बघू. शरयू, तुला कोणी तोफेच्या तोंडी देत नाहीये. भाजी ओव्हर बजेट होतीये म्हणून त्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न करतोय आम्ही. आई पण बेबी वंस चिडतायत. तिचा स्वभाव आहे ग तो. तू जशी विसरतेस तशी ती चिडते, पण तो विषय नाहीये इथे. भाजीसाठी जास्त खर्च होतोय, त्याची 2 कारणं फक्त सांग म्हणजे प्रश्न मिटला. एक तर मी रिक्षाने जाते. रिक्षा? अगं एवढ्या पैशात विमानाचं तिकीट येईल शरयू. आणि दुसरं म्हणजे भाज्यांचे दर खूप वाढलेत आई. मग आपण तो काय मिळेल ती भाजी नाही ना आणत, आपण चांगली भाजी आणतो बघून निवडून म्हणून. अगं हो, पण एवढ्या? बेबी वत्स प्लीज तुम्ही ओरडू नका ना, मग मला घाबरायला होतं. शरयू, तुझ्याशी कसं बोलायचं ना तेच कळत नाही मला. बेबी, तुला शांत बसता येत नसेल ना तर जा इथून. शरयू, आता तू रडू नकोस. मी समजावते ना तुला, तू बेबीकडे लक्ष देऊ नकोस. हे बघ, भाजीचा खर्च मलाही अवास्तव वाटतोय. त्याची कारणं तुला देता येत नसतील तर आपल्याला काहीतरी वेगळ्या पद्धतीने विचार करायला हवा. तुला काही उपाय सापडतोय का ते सांग. उपाय म्हणजे? बेबी, तुला काय वाटतं? फक्त भाजी या विषयावरच बोल. याच्यावर एकच उपाय. शरयूनी भाजी आणायला जायचं नाही. मग कोण जाणार? कोण घेणार ही जबाबदारी? अगं कोणीच जायची गरज नाहीये खरं म्हणजे. बऱ्याच भाजीवाल्यांकडे फोन असतो की नाही, त्यांना साधारण सांगितलं आणि जास्त भाज्या मागवल्या तर आपल्याला घरपोचही देतील ते भाज्या. असा कोणीतरी शोधायला लागेल फक्त आपल्याला. नाही नाही म्हणजे आई, मग ते जे आणून देतील ती भाजी घ्यावी लागेल ना आपल्याला. अशी चांगली भाजी कशी निवडून घेता येईल? पण नेहमीचा भाजीवाला असेल तर देईल चांगल्या भाज्या आपल्याला तो. पण तो मापात फसवेल ना बेबी वंस. शरयू, तेवढा विश्वास ठेवायला लागेल आपल्याला. हा, हे बरोबर वाटतंय. म्हणजे शरयू कडून तिचं काम कोणी काढून घेतल्यासारखं होणार नाही आणि कुणाला जायचा त्रासही होणार नाही. आई आई ऐका ना, आई ऐका ना, माझं असं नका ना करू. आई तेवढंच तर एक काम करते मी घरात, म्हणजे त्याच निमित्ताने तर मला बाहेर पडता येतं. आई मी हे बघा आई, मी आहे ना, मी सगळा हिशोब असा व्यवस्थित एका कागदावर लिहून ठेवेन आणि तुम्हाला दाखवेन. हा, वाटल्यास 1-2दा बेबी वंस तुम्ही चला माझ्या बरोबर, 1-2दा. आणि मी इतकं सगळं नीट लिहून तुम्हाला दाखवलं की आई प्लीज मला जाऊ दे ना भाजी आणायला, मला जायचंय आई, प्लीज आई. शरयू, 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 शांत हो, शांत हो. बघू आपण, सगळ्यांशी बोलू आणि मग ठरवू. हा आई प्लीज ठरवू नका ना. आई आई ऐका माझा, हे बघा मी आहे ना सगळा हिशोब तुम्हाला पुढच्या वेळेस लिहून देईन, मग तर झालं. आणि ना पुढच्या महिन्यात सगळा खर्च आटोक्यात आलेला असेल. आई तुम्ही कौतुक कराल माझं, मी खरं सांग. शरयू, काय आई? हे टेंगूळ कसं आलं तुला? शरयू, बस बसचा रॉड लागला आई. पण तू रिक्षाने जातेस म्हणालीस ना? असं म्हटलं का मी?
मला ते पण आठवत नाहीये. म्हणजे विसरूनच गेले मी आई. काय अय्या अय्या आई, फडकं पण इथेच राहिलं. मी आले हा आई, पटकन ठेवून येते हा आई. अजून आलेले नाहीयेत. कोण ग? सर ग. एरवी आपण 2 मिनिटं जरी उशीर केला तर किती बोलतात. आता बघ, दुपार झाली तरी आलेले नाहीत अजून. ऐक ना, मी एक फोन करून येते. गीता, काम झालंय का तुझं? नाही, फोनवर बोलायला लागलीस की वेळेचं भान राहत नाही तुला, म्हणून म्हटलं. अगं 5 मिनिटात येते. बॉसची चमची कुठली. पण ऐक ना, ते आले ना की तुम्हाला लगेच सांग. फोन कर, मला कळेल आणि मला कळलं की मी लगेच येते. ओके? बरं. थँक्यू नितीन. ए बरं ऐक ना, सर येणार नाही आहेत का आज? नाही सर, उशिरा येणार आहे. ओके, बरं. हॅलो बाबा, बोला. हा जानू बाळा, कशी आहेस तू? मी मज्जेत आहे बाबा. काय ग, या आठवड्यामध्ये आली नाहीस तू? काही अडचण नाही ना? मुळीच नाही, उलट खूप छान छान गोष्टी घडतायत. अहो जरा गडबडीत होते, पण बाबा तुम्हाला खूप काय काय सांगायचंय. हो? अरे वा. मग मलाही तुझ्याशी काही बोलायचंय. का, काय झालं बाबा? काळजी करण्यासारखं काही नाहीये ना? अगं, मुलाबाळांनी म्हटलं मला तुमच्याशी बोलायचंय तर आनंदाची बातमी, आणि आई बापांनी म्हटलं मला तुमच्याशी बोलायचंय तर काळजीचं कारण, असं असतं का? नाही हो, तसं नव्हतं म्हणायचं मला. अगं गंमत केली मी तुझी. काळजीचं काही कारण नाहीये, पण मला एका महत्वाच्या विषयावर बोलायचंय तुझ्याशी. बाबा, फोनवर सांगा ना, म्हणजे निदान विषय तरी सांगा, नाहीतर मनाला चुटपुट लागून राहते. जानू, मी तुला फोन का केला असं वाटायला लावू नकोस मला. बाबा, मी खरं तर आजच आले असते हो, पण मी जरा श्रीशी बोलून घेते. अगं हो हो, अशी धावत पळत यायची काही गरज नाहीये. उलट मी तर म्हणतो उभ्या उभ्या येऊच नकोस, निवांत असशील तेव्हा ये, मग बोलू. बरं, या 1-2 दिवसात नक्की चक्कर मारते. हा हो चालेल, वेळ असेल तेव्हाच ये. ठेवू फोन. ओके, बाय. तू पण फोनवर बोलत होतीस ना? आत्ता जर ते असते तर माझ्या 7 पिढ्या काढल्या असत्या त्यांनी. आले नाहीत ना अजून? हा, नाही, त्यांना उशीर होणार आहे. का म्हणे? नाही माहिती ग, काहीतरी कामात असतील. आम्हाला नसतात का कामं? पार्लरला जायचं असतं, बॉयफ्रेंडला भेटायचं असतं, पिक्चर बघायचा असतो. जळतात ग, सांगते मी तुला. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. गुड आफ्टरनून सर. का आपला हाफ डे आहे का आज? नाही का? नाही काय आहे, आमच्यासारख्या लोकांना कामाच्या धबडग्यात सकाळची दुपार कधी झाली हे बघ, घड्याळ सुद्धा विसरलो, हे कळतच नाही. अर्थात आपण सतत घड्याळाकडे पाहत असता. जाऊ दे, त्यानवी मी हेड ऑफिसला गेलो होतो. सर्व स्टाफची मीटिंग अरेंज कर 3:30 वाजता. काही महत्वाच्या गोष्टी बोलायच्यात. हा, आपली गुड आफ्टरनून झाली असेल तर आपणही या मीटिंगला 4 गोष्टी कानावरून जातील. जम, 1 मिनिट. हा, हॅलो, काय ग स्मितुडी? हो हो, पोचलो ऑफिसला. आत्ता पोचलो. तुला कसं काय कळलं ग मी पोचलो ते? कमाल आहे तुझी स्मितुडी.
जरा काळजीने विचारत असतील. अगं तसं नाहीये जान्हवी. काय आहे, आमच्याकडे गाडी फिरवायची आणि रिझर्वला आली की घरी आणून ठेवायची अशी साधारण पद्धत आहे. आज मी सकाळी ऑफिसला निघालो तेव्हा गाडीत म्हणजे ना काडी टाकली असती तरी पेटलं नसतं, इतकं सुद्धा पेट्रोल नव्हतं. म्हणजे मी घरातनं हेड ऑफिसला आणि हेड ऑफिसनं बँकेत कसा येणार हा प्रश्न मला पडला. त्याच्यावर आमची स्मितुडी म्हणाली काही हरकत नाही, सहज पोचाल. तेव्हा आता मी कसा चुकीचा बोललो हे प्रूव्ह करण्यासाठी सतत मला फोन करते ती, कुठे पोचलात बघा, मी म्हणाले नव्हते. जाऊ दे, भोग असतात एक एक नशिबाचे. आपल्या कानावरून मीटिंग हा शब्द गेला असेल तर दुपारी या. मीटिंग म्हणजे काय, 4-5 लोक जमतात, कामाच्या गोष्टी करतात, जेणेकरून आपण जिथे काम करतो त्या व्यवसायाची भरभराट होईल. जाऊ दे, फारच कठीण सांगतोय ना का मी तुम्हाला. बघा, जमलं तरी या जान्हवी बरोबर. चमची कुठली? हॅलो, बोला. हा, त्या खूप हुशार खाष्ट मिसेस गोखले आहेत का तिकडे? खाष्ट? नाही, त्या खाष्ट मॅडम नाही आहेत. नाही आहेत? चला, सुटलो. म्हणजे आता मला माझ्या बायकोशी शांतपणे प्रेमाने बोलता येईल. बरं श्री, मला सांग, काय खाष्टपणा करतात रे त्या मॅडम? अरे काही विचारू नका, भले भले वचकून असतात त्यांना. म्हणजे भागीरथी गोखले मॅडम पासून त्यांच्या नातवापर्यंत सगळ्यांना गुंडाळलंय त्यांनी. श्री, मी गुंडाळलंय तुम्हाला? मी अशी वागते तुमच्याशी? उलट हे सगळं करताना माझी किती तारांबळ उडते माहितीये. याचं मन जपायला गेलं तर तो नाराज, त्याची बाजू घ्यावी तर हा नाराज. जीव मेटाकुटीला येतो माझा. आणि हे तू असं म्हणतोयस आता? हसू नकोस. बघ, तू आता घरी आलायस ना, आता काही दिवस मीच जाऊन माहेरी राहते. नाही नाही, असं नाही करायचं. सॉरी म्हणाली मला. सॉरी. अगं पण मी चेष्टा केली तुझी. एवढं दुसऱ्याला काय झालं? आणि मला माहिती आहे तुझी किती तारांबळ होत होती. म्हणजे मला दिसायचं सगळं ते, पण मी तुला जेव्हा असं म्हणायचो ना तेव्हा तूच मला म्हणायचीस की नाही छे असं काहीच नाहीये, मला काहीच त्रास होत नाहीये. आता आलं ना सगळं खरं बाहेर. गप्प बसा श्री, मला खरंच काही त्रास होत नव्हता. उलट खूप 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 छान वाटतंय मला. मलाही. आय डोंट थिंक आय कॅन एव्हर थँक यू एनफ. यू डोंट नीड टू श्री. ओके, सो आज डेटला जाऊया. डेटवर? हा, हे बघ, मी आता तिकडे येतो, तुला पिकअप करतो. आपण मस्त लॉंग ड्राईव्हला जाऊ, जेवूया, फिल्म बघूया आणि धमाल करूया. कशी वाटते आयडिया? खूप मस्त आहे, पण आज नको. का? आज का नको? तुमचं काम झालंय का हो? हो, माझं काम तर झालं. मग आता ताबडतोब तुम्ही घरी जा. का? अरे इतके दिवस घराच्या बाहेर होतास तू, आता काही दिवस घरी थांब ना. त्या सगळ्या तुझ्याशी बोलायला खूप आज सुचल्यात रे. आता थोडासा वेळ त्यांना दे. डेटवर काय, आपण कधी जाऊ शकू, नंतर जाऊ. एवढी समजूतदार आहेस तू जान्हवी. आय लव्ह यू. मी टू. ए परत म्हण. काय? हेच मी टू. फार गोड म्हणतेस. गप्प बसा. आणि ऑफिस मध्ये आहात तुम्ही, त्यामुळे जर तुमचं काम झालेलं असेल तर लवकर घरी जा. बाप रे, खाष्ट मिसेस गोखले आल्या वाटतं. श्री गप्प बस, मी खाष्ट नाहीये. ओके 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 ओके, चल बाय, घरी भेटूया. बाय. खाष्ट.
आई तुम्हाला काही हवंय का? देऊ का काही? नाही का, काही नको. होतं असं कधी कधी, कुठेतरी काहीतरी सलतंय खुपतंय असं वाटतं आणि कळतच नाही काय ते. कळल्याशिवाय उपाय कसा करणार? तोपर्यंत अशाच घेर झाल्या. वेळेत निघालो होतो ऑफिस मधनं. इतका ट्रॅफिक लागला ना, या येईपर्यंत उशीर झालाच. तर चहा घेणारच? हा चालेल, कप भर दे. तरी आईजी ऑफिस मध्ये सगळे विचारतायत मॅडम आहेत कुठे. मग मी त्यांना म्हणलं की मॅडम ऑफिस मध्ये यायला हवे असतील त्यांना पर्सनली रिक्वेस्ट करा, मेल पाठवा. आईजी अगं तुझ्याशी बोलतोय मी, लक्ष कुठे आहे? ऐकलं मी. अगं पण मग रिॲक्ट होत नाहीयेस. काय चाललंय? कसले विचार चालले डोक्यात? नाही रे, काही विशेष नाहीये. अच्छा, म्हणजे काहीतरी आहे. आपण नंतर बोलू ना. का नंतर? का आत्ता का नको? म्हणजे अजूनही डोक्यात ठेवायचं का तुला हे? अरे काय आणि कशाविषयी बोलायचे ते तरी कळू दे. आपण नंतर बोलू. नाही, आता तू हा किडा सोडलास ना माझ्या डोक्यात, आता बोल. तू चहा घे, फ्रेश हो, मग बोलू आपण. तू माझ्या खोलीत ये. आईजी का पण चहा. छोटी आई, अगं काय तू आहेस कुठे? मला वाटलं होतं मी घरी परत आल्यानंतर पिंगा घालशील माझ्या आजूबाजूला. दिसतच नाहीस तू. अरे माझं ना डोकं दुखत होतं. अरे हो, इकडे बघ. ए छोटी इकडे बघ, इकडे बघ. तुझ्या कपाळाला टेंगुळ आहे. काय झालं? अरे तिला आठवत नाहीये कशामुळे टेंगुळ आलं ते. बहुतेक बसमध्ये रॉड लागला असेल. बस मधून कुठे गेली होतीस? तुला काही खायला हवंय का रे? नाही आत्ता नकोय, डायरेक्टली जेवायला बसेन. शरयू जरा नारळ खाऊन देतेस? ए छोटी, आईजी श्री, तुझं आवरून झालं की माझ्या खोलीत ये. आणि माझं बोलणं झालंय बरं का जानूशी. ती 1-2 दिवसामध्ये येते. 1-2 दिवसांनी? हा हो, पण पिंट्या एवढा घाई करतोय तर तुम्ही नाही का म्हणायचं आजच ये म्हणून? ते म्हणायला काय तुमच्या घशाला काय कोरड पडली होती? हे बघ, आपलं काम आहे तिच्याकडे, आपली गरज आहे. आपण तिच्या मागे नाही लागायचं. ती इथे आली की तिच्याशी बोलायचं. वडिलांचा फोन आला तर आजच येते असं नको का तिने म्हणायला? अगं विषय काय ते तिला ठाऊक नाही, काय बोलायचं हे माहित नाही. तिने का स्वतःची धावपळ करून घ्यावी उगाच? काही नाही हो, रमली ती तिच्या आता श्रीमंतीत आणि संसारात. आता डुंकूनही बघणार नाही ते तिच्या दरिद्री माहेराकडे. मी तर अजूनही म्हणते पिंट्यासाठी सरळ तिच्याकडे नोकरीच मागायला हवी होती. पिंट्याने कुणाच्याही उपकारांचं ओझं स्वतःच्या डोक्यावर वाहायचं नाहीये. काय हो, आम्ही मदत घेतो ते चालत नाही तुम्हाला, आणि जानू मदत घेते ते चालतं तुम्हाला? जानूने काय कुणाची मदत घेतली का? हे घर मैत्रिणीची मदतच घेतली ना. अरे नशीब आज हे डोक्यावर छप्पर तरी आहे, आणि उद्या हे घर गेलं म्हणजे. आणि पिंट्याचा जोपर्यंत धंद्याचा जमत नाहीये तोपर्यंत काय आपण धर्मशाळेत जाऊन राहणार आहोत का? हे बघ, असं काही होणार नाहीये. मी जानूशी बोलल्यानंतर काहीतरी तोडगा निघेल. बोला तुम्ही ना, सगळं हवेत बोला. जानूशी बोलणं होईल, तोडगा निघेल, ह्याच्या धंद्याचं होईल. हो, नाहीतरी तुम्ही बसलाच आहात ना खोऱ्याने पैसा जमून. डोक्यावर बर्फाची लादी ठेवायची म्हणजे तरी किती म्हणते मी. तुम्ही नाही ना बोलत, मग मीच बोलते जानूशी. कला, तू तिच्याशी काही बोलणार नाहीयेस का? का बोलणार नाहीये? माझ्या लेकाचं भविष्य जर अंधारात राहणार असेल ना तर मी बोलणार. आत्ताच बोलते ना, फोन करते आणि तिला बोलवूनच घेते.
आणि तिला जर जमणार नसेल ना तर फोनवरच बोलेन मी तिच्याशी आत्ता. कला ऐक माझं, तिला आता फोन करू नकोस. मी तिला आत्ताच फोन करणार. आई तू फोन करण्याची गरज नाहीये. अरे तुझ्यासाठीच बोलते ना मी. अगं हो मला मान्य आहे, पण तू नको. बाबा नीट बोलतील ताईसोबत. ज्याचं करावं भलं तो म्हणतो आपलंच खरं. तू वाग त्यांच्याच मनासारखं. आई पण एक दिवस नाक घसत माझ्याचकडे येशील. वाट बघ जानू येण्याची. आणि मर तुझ्या कर्माने. जान्हवी झोपली? नाही अजून. झोपायची तयारी चालली. हे बस तेल लावून देते. नाही नको. अय्याजी तुझा मूड नाहीये आज. आज नको तेल लावून देऊस. अय्याजी काय झालंय? मला खात्री वाटत नाहीये आणि खात्री नसताना बोलणंही योग्य नाही. पण नुसत्या शंकेनं डिस्टर्ब झालीये. कसली शंका वाटते तुला? शरयू बद्दल. शरयू खरं बोलत असेल का अशी शंका येते मला. छोट्या आई तुम्हाला माझी शपथ आहे, तुम्ही जर काही स्वतःच्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं तर बघा